sorry ass DJ. दिवाळीची तयारी चालू आहे बघा, सगळे लक्ष द्या. बघा हे काय, याला काय म्हणतात, याला काय म्हणतात, मशीन. आणि त्याच्यावर पंती किती छान तयार होते. कमरान, पंती बघा कशी तयार होते. ठीक आहे, दिसलं का तुम्हाला? बघा गोल झाला की नाही आकार, पंतीचा आकार झाला का? मशीन चालते. हा चला चला, हे बघा पंती तयार झाली बघा तिथे. चला आवाज येते माझ्या कानात. बघा बाबा, तुमचं नाव काय आहे? मोठ्याने बोला. बबन दळे हे बाबा आहेत. आणि हे काय करतं माहिती का, हे कुंभार आहेत बबन दळे. बघा त्यांचं वय किती बाबा तुमचं? 80 वय बघा. आणि 80च्या या वयामध्ये लोक, तुम्हाला कुणी आई वडिलांनी काम सांगितलं ना, तर तुम्ही करत नाही. पण हे बाबा 80 वय झालं तरी काम करताय. आणि बघा त्यांनी हे काय तयार केलं बाबा, मला सांगा काय तयार केलंय? उन्हाळे. काय याला म्हणतात? उन्हाळे. कशापासून तयार केली बाबा? याच्यामध्ये काय काय आहे? काय काय? मटकी आणि भुसा आणि माती. भुसा आणि माती. हा बरोबर आहे. याचं काही यंत्र आहे का तुमच्याकडे? असं सारखे सारखे बरोबर झालेले आहे ते साचा आहे ना तुमच्याकडे? चाक आहे का? व्हेरी गुड. बघा चाक आहे. त्या चाकापासून त्यांनी काय तयार केलेलं आहे? दिवाळीसाठी तयारी झाली. बघा संक्रांत झाली की नाही? संक्रांत झाली ना? तुम्हाला दिसतात का किती भुनेळे तयार केलेले आहेत? दिसताय का? फटाके वाजवायचे का? फटाक्यांचा खूप आवाज येतो, पण याच्यामुळे फक्त काय पडतो, उजेड पडतो आणि खूप छान वाटतो, हो की नाही? आणि खूप सारे त्यांनी काय केलेलं आहे, दिवाळीची तयारी करतात तिथे. आणि खूप सारे भुईनाळे तयार केलेले आहेत. आता बघा, तुम्हाला असं वाटत असेल याच्यामध्ये दारू पण भरतं बाबा. हे म्हणतात ते का दारू याच्यामध्ये भरली जाते, त्याला कलर केले जाते, डेकोरेशन केलं जाते, कागद लावतात याला. आणि याच्यामध्ये काय करतात, दारू थोडीशी माती भरतात आणि थोडीशी जे आपण तरी खूप छान प्रकारे डेकोरेट केलं जातं. आणि तुम्हाला दुकानामध्ये, फटाक्याच्या दुकानामध्ये असे भुईनाळे दिसणार नाही. हे काय करतात, काही लोकांकडे हा माल पोच होणार, तर ते डेकोरेट करतात, दारू भरणार आणि मग ते भुईनाळे दिवाळीमध्ये आपण आणि फटाके तुम्हाला दिवाळीमध्ये बघायला मिळतात. त्याच्या मागची मेहनत ही असते. त्याच्यासाठी किती मेहनत घ्यावी लागते तुम्हाला इथे कळायला असेल. हे बाबा 80च्या वयामध्ये काम करतात. ठीक आहे, आता बघा हे काय, मला सांगा बरं काय आहे? मोठ्याने बोल. संक्रांतीला वापरता का? हे वापरतात सगळे. हे सुद्धा तयार करतात बाबा. ठीक आहे, त्यांची खूप मोठे लोक आहेत. आणि त्याची भट्टी आहे, दिसते का तुम्हाला भट्टी? त्यामध्ये काय होतं, हे भाजलं जातं माहिती का? हे असं असतं पहिलं, या मातीच्या रंगाचं असतं. याला इकडे टाकणार नाही ते आता, फक्त पण हे जे माठ वगैरे रांजण तयार करतात ना,
तर ते याच्यामध्ये भट्टीमध्ये टाकून त्याचा रंग नंतर असा बदलतो बघा, छोटे छोटे दिसतंय का तयार केलेले. आणि बघा कच्चा माल त्यांचा इथे बघा, ही माती दिसते का तुम्हाला इथे, बघा माती दिसते का तुम्हाला इथे, हो. आणि याच्या खाली पण काहीतरी साहित्य आहे, माती 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 याच्यामध्ये सुद्धा माती आहे. पण पाऊस येणार म्हणून त्यांनी झाकून ठेवलेलं आहे. ठीक आहे, पाऊस येतोय आहे, अजून मधून पाऊस हजेरी लावतोय म्हणून त्यांनी काय केलंय, माती झाकून ठेवली. बरोबर आहे ना बाबा, हो, नुकसान होऊ नये म्हणून. या बाबांचं आपण सर्वांनी टाळ्या वाजून काय करूया, अभिनंदन करूया, कौतुक करूया जोरात. कारण ते या वयामध्ये काम करताय. जोरात टाळ्या वाजवा, त्यांच्या कानापर्यंत आवाज गेला पाहिजे, जोरात एकदम. या छान बाबा, तुमचं खूप खूप अभिनंदन. तुम्ही या वयामध्ये काम करताय आणि तुमची उपजीविका, तुमचं कुटुंब सगळं याच्यावर चालतंय. हा, आणि बघा इकडे राहता तुम्ही पण. त्यांचे असते ना बंधू असते ना, तर ते आता गोल करून आपल्याला टाकून फिरून दाखवला. आम्हाला डेमो बघायचा होता. बाबा आहे आणि हे काय करतं माहिती का, कलकत्ता. हा, नंतर हे काय, हा, आणि आबा खेळण्याची काय आहे, लहान लहान मुलांची. हात नाही लावायचा, हात नाही लावायचा, हात लाव, हे